त्या राजगडाच्या आभासी सफर याच्या उद्घाटनासाठी म्हणून आपण सर्व जमलेलो आहोत. सर्वांचे ज्ञानप्रबोधिनीमध्ये स्वागत करतो. आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एकत्रित पद्य म्हणून करूयात. पद्याची एक ओळीतून सांगितले जाईल. सर्वांनी एकत्र पाठोपाठ पद्य म्हणूयात. पद्य आपल्याला म्हणायचं आहे. मी एक ओळ सांगतोय, सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. आपण पद्याचं पहिलं आणि चौथं कडवं असं म्हणणार आहोत. गरजो न उठे कथण्याते, गरजो न उठे कथण्याते, जल आज सप्त सिंधूंचे, जल आज सप्त सिंधूंचे, आ सिंधू सिंधू धरतीचे, आ सिंधू सिंधू धरतीचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे, रडल्या त्या धाई धाई, रडल्या त्या धाई धाई, अबला नर नारी जेव्हा, थरथरली तीर्थे गाई, धर्मनीती बुडली जेव्हा, तलवार भवानी आई, होती ना उठली तेव्हा, धर्माच्या आपत्काळी, खडगाचे कंकण ल्याली, रुधिराची चढली लाली, राखिण्या स्वत्व हिंदूंचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे, हिंदुत्व घोष जो उठला, घनगर्जित झाली वाणी, ध्वज हिंदूंचा फडफडला, पुलकित ही झाली अवनी, संन्यस्त वीर धर्माला, विभवासने या जगती, हे वीर विवेकानंदा, हे मूर्तिमंत पुरुषार्था, ही शौर्याची तव गाथा, सांगते सप्तखंडाते, आ सिंधू सिंधू धरतीचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे, गरजो न उठे कथण्याते, जल आज सप्त सिंधूंचे, आ सिंधू सिंधू धरतीचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे, हे राष्ट्र हिंदू हिंदूंचे. शिवचरित्र हा सर्वांसाठीच अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय आहे. 400 वर्ष महाराष्ट्राची आणि हिंदू राष्ट्राची ही जिवंत प्रेरणा आहे. पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्याची ही प्रेरणा कमी होऊ लागली तशी ती पुन्हा क्रांतिकारकांनी प्रदीप्त केली. विस्तवावरील राख दूर करून वन्ही जसा चेतवता येतो तो चेतवावा लागतो, तसाच इतिहास संशोधकांनी आणि दुर्गप्रेमींनी ही प्रेरणा पुन्हा पुन्हा प्रज्वलित केलेली आहे. विका राजवाडे, गजानन मेहेंदळे, गह खरे, बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर अशा अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राचे हे वैभव पुन्हा जागृत केलेले आहे. त्यांनीच प्रशस्त केलेल्या या वाटेवर एक छोटसा पाऊल टाकण्याचा हा प्रयत्न म्हणजे स्वराज्य 360 अंश. आपल्या संशोधनातून, लेखनातून, शब्दांमधून, चित्रांमधून या सर्व मंडळींनी दुर्गवैभव महाराष्ट्रभर आणि जगभर पसरवला. त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे.
आधुनिक काळात डफ खंजिरीऐवजी कॅमेरा आणि ट्रायपॉड घेऊन महाराजांचा पराक्रम, त्यांचं चरित्र, कर्तृत्व आणि गुण सर्वांपर्यंत पोहोचवावेत यासाठी आम्हा इतिहासप्रेमींनी हा प्रयत्न केलेला आहे. त्याचे नाव म्हणजे स्वराज्य 360 अंश. या प्रकल्पाविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, त्याच्या उद्दिष्टांबद्दल अधिक समजून घेण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी सुमेधदादा फाटक याला विनंती करतो. सर्वांना नमस्कार. प्रबोधिनीमध्ये शालेय वयात असताना किंवा महाविद्यालयीन वयात असताना ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे, अशा सगळ्यांनी कधी ना कधीतरी गिरिभ्रमण सहलींचा अनुभव हा घेतलेला असतो. आपल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या गडकिल्ल्यांवरती जायचं, तिथे हिंडून तो सगळा परिसर बघायचा. ला शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास जो आहे तो तिथे प्रत्यक्ष जाऊन त्या वातावरणामध्ये त्या दगडधोंड्यांच्या साक्षीने समजून घ्यायचा. प्रेरणादायी गीतं तिथे एकत्र गायची, घोषणा द्यायच्या. तिथला सगळा जो अद्भुत निसर्ग आहे तो अनुभवायचा. त्या सगळ्या परिसरामध्ये राहणारे जे लोक आहेत, ते कसे राहतात, त्यांचं आयुष्य कसं आहे ते समजून घ्यायचं. आपल्या स्वतःच्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा, क्षमता या तपासून बघायच्या, ताणायच्या. असे अतिशय जिवंत आणि रसरशीत अनुभव गिरिभ्रमणाचे हे सगळ्यांनी घेतलेले असतात आणि इथल्या एकूण शिक्षण प्रक्रियेचा तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं आम्हाला वाटतं. आजच्या काळामध्ये तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, कितीही छायाचित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी बघू शकत असलो, तरी सुद्धा असे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत त्या ठिकाणी जाऊन ते सगळं बघण्याचे, ते अनुभवण्याचे कुठलंही तंत्रज्ञान हे त्या अनुभवांना कधीही रिप्लेस करू शकत नाही, पर्याय ठरू शकत नाही, असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे. पण मग असं असताना सुद्धा त्या राजगडाची सहल ही अशा पद्धतीने एखाद्या आभासी अनुभवामध्ये कैद करावीशी आम्हाला का वाटली? काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेला आम्ही हे सगळी योजना करत होतो, त्यावेळेला खरं तर सगळ्यात आधी या संकल्पनेचा जन्म ज्याच्या डोक्यामध्ये झाला, त्या अनिरुद्ध दादाचा आणि माझा संवाद मला थोडा आठवतोय. तो मला म्हणाला, की "तू किंवा मी आपण भरपूर गडकिल्ल्यांवर फिरलेलो आहोत. आपण आजही ठरवलं तर अनेक ठिकाणी जाऊ शकतो, ते सगळे अनुभव घेऊ शकतो. पण तुझी किंवा माझी आई ही त्या गडांवर गेलेली नाहीये आणि तिला आज जाता येऊ शकत नाही. आज एक वेळ ती रायगडावर किंवा सिंहगडावर जाईल, कारण तिथे रोपवे किंवा रस्ता झालेला आहे. पण ती कधी राजगडावर जाऊ शकणार नाही, तोरण्यावर जाऊ शकणार नाही. सुदैवाने किंवा दुर्दैवाने अजून तिथे अशा पद्धतीचा रस्ता किंवा रोपवे झालेला नाही आणि तो तसा कधी होऊ नये असंच आम्हालाही सगळ्यांना वाटतं. पण तरी सुद्धा ह्या गडांवरती जाणं हा एक वेगळा विलक्षण अनुभव आहे. कारण शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम हे तुझ्या किंवा माझ्या आईच्या मनातही तितकंच खोलवर आहे. दुर्दैवाने त्यांच्या तरुणपणी त्यांना त्यांच्या रोजच्या सगळ्या धावपळीच्या आयुष्यात तेवढी कधी उसंतच मिळाली नाही, की असा काहीतरी वेळ काढून वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर त्यांना जाता येईल. आणि आता वयाच्या मर्यादांमुळे, शारीरिक मर्यादांमुळे त्यांनी ठरवलं, कितीही इच्छा असली किंवा कितीही मोकळा वेळ आज त्यांच्यापाशी असला, तरी सुद्धा त्यांना त्या गडांवरती कधी जाता येणार नाहीये. पण त्यांना शिवाजी महाराजांविषयी तितकंच वाटतं जितकं तुला किंवा मला वाटतं. महाराजांनी त्यांचं जवळ-जवळ निम्म आयुष्य ज्या राजगडावर घालवलं, तो गड कसा आहे नक्की तो समजून घेणं, ते पाहणं याच्याविषयीचं कुतूहल त्यांच्या मनात तेवढंच आहे. आणि ते कुतूहल फक्त त्या गडाचे काही छायाचित्र पाहणं किंवा तिथे चित्रित केलेल्या काही चित्रफिती पाहणं याने शमणारं नाहीये. मग आपल्याला असं काही करता येईल का, की ज्याच्यामुळे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जणू काही तो आपण गड पाहतो आहोत, तिथे हिंडून फिरून बघतो आहोत, असा अनुभव जर आपल्याला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करता आला, तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आव्हान आहे, त्याच्यात काहीतरी वेगळी मजा आहे. आणि त्यामुळे हे आव्हान आम्ही घ्यायचं ठरवलं. इथे मला थोडंसं या तंत्रज्ञानाविषयी सुद्धा सगळ्यांना माहिती करून द्यायला आवडेल. कारण हे अतिशय आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञान आहे. आपण सगळ्यांनी फार ते पाहिलेलं असतं किंवा बघितलेलं असतं अशातला भाग नाही. अनेकांचा असा समज होऊ शकतो, आम्ही या कार्यक्रमाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी जी काही चित्रफिती तयार केल्या होत्या किंवा जे साहित्य वापरलेलं होतं त्याच्यावरनं,
की हे काहीतरी एक चित्रफित आहे किंवा एखादी फिल्म आहे राजगडाविषयीची. तर ते तसं नाहीये. अ, ही एक नवीन तंत्रज्ञान जे आम्ही या सगळ्या योजनेमध्ये वापरलेलं होतं, त्याला 360 डिग्री फोटोग्राफी असं म्हणतात. अ, म्हणजे काही थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या जागेवर उभं राहून एखाद्या कॅमेराने वेगवेगळ्या कोनांमधनं अनेक फोटो काढले आणि ते सगळे एकत्र केले, एकत्र शिवले आणि एकच जणू काही त्या सगळ्या वातावरणाचा फोटो तयार केला. तर जसा फोटो किंवा जसं छायाचित्र तयार होईल, तसं छायाचित्र आजच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला तयार करता येतं. आणि असे अ, राजगडावर जाऊन तिथल्या सगळ्या ज्या वास्तू आहेत, त्या सगळ्या ठिकाणी जाऊन असे ठिकठिकाणी आम्ही ते फोटोज हे या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काढलेले आहेत आणि ते सगळे एकत्र नंतर जोडून ही सहल तयार केलेली आहे. त्यामुळे बेसिकली हे सगळे फोटोज आहेत. अ, आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा जसं आम्ही त्याच्यावर अजून पुढे काम करत गेलो, तसं त्या ठिकाणाची वेगळी माहिती सांगणारे काही व्हिडिओज आम्ही तज्ञांच्या मदतीने तयार केले आणि ते त्या सगळ्या अनुभवामध्ये आपल्याला बघता येतात. आपण थोड्या वेळानेच त्याचं प्रात्यक्षिक बघणार आहोत. त्यावेळेला मी आता काय सांगतोय ते अधिक चांगलं समजू शकेल तुम्हाला. अ, पण माझा हे सांगण्याचा उद्देश असा आहे, की हे सगळे फोटोच्या सहाय्याने केलेलं असल्यामुळे याला वेळेची मर्यादा नाहीये. आपण कुठलाही व्हिडिओ किंवा फिल्म बघतो त्याला काहीतरी एक ड्युरेशन असतं आणि ती बघितले ते व्हिडिओ प्ले झाला, संपला, की तो अनुभव संपतो. पण इथे तशी मर्यादा नसल्यामुळे ते एक इंटरॅक्टिव्ह मीडियम आहे. म्हणजे तुम्ही चालत-चालत पूर्ण राजगड फिरू शकता जणू काही. तुम्हाला हवं तेवढा वेळ एखाद्या ठिकाणी थांबू शकता. तिथली अधिकची माहिती समजून घेऊ शकता. अशा रीतीने ते अ, त्याच्याबरोबर तुम्हाला काहीतरी इंटरॅक्शन करण्याची संधी ज्याच्यामध्ये आहे, असं ह्या तंत्रज्ञानामुळे असा अनुभव तयार करणं हे शक्य होतं. तर अशा पद्धतीने राजगडाचे काढलेले जवळपास 143 360 अंशातनं काढलेले 360 फोटोज हे ह्या सगळ्या सहलीमध्ये आम्ही एकत्र केलेले आहेत. अ, आणि आमच्या सुदैवाने जेव्हा आम्ही ही कल्पना त्यांच्यापुढे मांडली, त्यावेळेला त्यांनी अगदी लगेच आम्हाला पाठिंबा दिला आणि पुरेसा वेळही दिला. त्या अतिशय तज्ञ व्यक्तींनी ज्येष्ठ दुर्गविज्ञान अभ्यासक प्राध्यापक प्र. के. घाणेकर आणि एकूण इतिहासात खूप अनेक वर्ष खोलात जाऊन संशोधन केलेले पांडुरंग बलकवडे सर, या दोघांनी आम्हाला ही कल्पना उचलून धरली आणि शिवचरित्रातल्या वेगवेगळ्या घटना, इतिहासातल्या गोष्टी, एकूण त्या गडावरती असलेल्या सगळ्या वास्तूंचं च्या मागचं स्थापत्यशास्त्र, त्या काळामध्ये त्या गडाचं व्यवस्थापन सगळं कसं होत होतं, अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवरती छोट्या-छोट्या माहितीपर चित्रफिती ते सांगतायत आणि त्या आम्ही चित्रित करून घेतल्या. अशा जवळपास 56 चित्रफिती ह्या सगळ्या सहलीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी पेरलेल्या आहेत. अ, त्यामुळे हे एक वेगळं माध्यम एका अर्थाने अ, आहे जे अ, व्यावसायिक पद्धतीने काही लोकं अनुभव त्याचा घेतात किंवा त्याच्यासाठी काही व्यावसायिक कारणांसाठी ते वापरतात. पण अशा पद्धतीने शिक्षणासाठी किंवा एखाद्या अ, दुर्ग एखादा पाहता येण्यासाठी म्हणून ते वापरण्याचा प्रयत्न आम्ही या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. अ, थोडंसं पुढचं आमच्या काय योजना आहेत त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांगतो आणि थांबतो. अ, अशा प्रकारची साधनं तयार करणं हे एक आव्हान असतं, पण ते एका टप्प्यापर्यंत पूर्ण होतं आणि अनेकदा असं लक्षात येतं, की त्याचा पुढे फारसा प्रसार किंवा उपयोग हा होत नाही. त्यामुळे आमची अशी योजना आहे, की हे जरी आता आभासी पद्धतीने तयार झालेलं असलं, आज त्याचं प्रकाशन होणार आहे आणि त्याच्यानंतर सर्वजण आपापल्या ठिकाणी ते आपापल्या सोयीनुसार पाहू शकतील. पण प्रत्यक्ष त्याचा एक शैक्षणिक साधन म्हणून जर उपयोग करायचा असेल, तर त्याच्यासाठी काहीतरी मोहीम करायला पाहिजे आणि त्यामुळे अ, येत्या 2 महिन्यात किमान 10 ठिकाणी तरी ह्याचे प्रात्यक्षिकं जाऊन करणं, असं आमच्या एकूण पुढच्या सगळ्या योजनांमध्ये आम्ही ठरवलेलं आहे. दुसरा भाग आत्ता ज्या चित्रफिती सगळ्या झालेल्या आहेत, त्या छोट्या आहेत, थोडक्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती जरूर आलेली आहे. पण तरीसुद्धा ज्यातनं काहीतरी प्रेरणा जागी होईल, प्रेरणा मिळेल, अशा काही कथाकथनं असतील किंवा प्रेरणादायी गीतं असतील, पद्य असतील. ज्यावेळेला सहली आमच्या प्रबोधिनीतनं आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जातो, त्यावेळेला तिथे गेल्यावर घोषणा देतो. अशा घोषणा असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा चित्रित करून
त्याची सुद्धा भर येत्या काळामध्ये आम्ही ह्या सगळ्या अनुभवामध्ये घालणार आहोत. अ, शारीरिक मर्यादांमुळे ज्यांना गडावर जाता येत नाही, असे जे सगळे लोकं आहेत, त्यांना तर हा एक वेगळा अनुभव त्यांच्यासाठी म्हणून मिळणारच आहे, असणारच आहे. त्याच्या पलीकडे ते जे जातात, ज्यांना जायची इच्छा आहे, अशा अनेकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने या अ, साधनाचा उपयोग करून घेता येऊ शकतो. ज्यांनी प्रत्यक्ष अशा ठिकाणी जाऊन बघायचं ठरवलंय, त्यांना पूर्वतयारीसाठी म्हणून याचा उपयोग करून घेता येऊ शकेल. जे त्यांच्या तरुणपणी जाऊन आलेले आहेत, फिरलेले आहेत आणि आता पुन्हा त्यांना त्यांच्या आठवणी जाग्या करायच्या आहेत, त्यांच्यासाठी याचा उपयोग करता येऊ शकेल. एखाद्या इतिहासाच्या शिक्षकाला वर्गामध्ये इतिहास शिकवताना ह्याचा उपयोग करून घेता येऊ शकेल. अ, ह्या एकूण साहित्यावर आधारित काहीतरी प्रश्नमंजुषा तयार करून ती वर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेता येऊ शकेल. असे त्याचे वेगवेगळे उपयोग आम्हाला आता लक्षात यायला लागलेत आणि त्याच्यावरती आगामी काळामध्ये नक्की काम करावं अशी आमची योजना आहे. आत्ता सुरुवात राजगडापासून केलेली आहे कारण अ, शिवाजी महाराजांनी बांधलेला तो पहिला किल्ला आणि अतिशय विलक्षण असा दुर्ग आहे. अ, पण येत्या 2 वर्षात असे किमान 10 गड या पद्धतीने त्यांच्या सहली तयार कराव्यात असा आमचा मानस आहे. तर ह्या एका नवीन वेगळ्या प्रयोगाला तुम्ही सगळेजण सकारात्मक पाठिंबा द्याल अशी आशा व्यक्त करतो. अ, हा जो अनुभव आहे तो संकेतस्थळाद्वारे म्हणजे वेबसाईटच्या लिंकद्वारे सगळ्यांना बघण्यासाठी खुला असणार आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क आपण ठेवलेलं नाहीये. त्यामुळे तो सर्वांनी आज प्रकाशन झाल्यानंतर जरूर पाहावा आणि त्याचा प्रसार नक्की करावा. तुम्हाला तो कसा वाटतोय त्याच्याबद्दलचा फीडबॅक सुद्धा द्यावा असं आवाहन करतो आणि पुढची सूत्र श्रेयस दादाकडे सुपूर्द करतो. धन्यवाद दादा. स्वराज्याचे सार ते दुर्ग असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे स्वराज्य समजून घ्यायचं असेल, महाराज समजून घ्यायचे असतील, तर दुर्ग आणि दुर्ग विज्ञान हेही समजून घेणं तितकंच महत्वाचं ठरतं. अगदी रयतेच्या भाजीच्या देठाचा विचार करणारा राजा हा त्याच्या दुर्ग स्थापत्यामध्ये देखील किती बारीक सूक्ष्म नियोजन करतो, विचार करतो आणि म्हणूनच युद्धनीतीचे हे एक विशेष असे उदाहरण म्हणून हे किल्ले जगासमोर येतात. त्याला युनेस्कोची दखल देखील मिळालेली आहे. तर ह्या सगळ्या दुर्गांची सफर आपण आभासी माध्यमातनं का होईना पण घेऊया. ज्या पद्धतीने आपण गडांवर चालत असताना सहलींमध्ये पायाद्वारे पुढे जातो, तसं आता हाताच्या बोटांद्वारे, क्लिकद्वारे आपण ही सहल जगभरातून कुठूनही एका क्लिकवर अनुभवू शकतो. म्हणूनच हा प्रकल्प स्वराज्य 360 अंश महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची आभासी सहल हा प्रकल्प आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि त्याचं आज इथे लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमासाठी खास पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी देखील ह्या सगळ्या प्रकल्पाला पाठिंबा दिलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. सोबतच ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह महेंद्रभाई सेठिया देखील आता उपस्थित आहेत. या सगळ्या प्रकल्पातील पहिलं पुष्प जगभरातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला असा ज्याचा उल्लेख केला जातो, तो दुर्गराज राजगड, राजांचा आवडता गड. आपल्या आयुष्यातलं 25 वर्ष वास्तव्य ज्या गडावर राजांनी केलं आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेला हा दुर्गराज राजगड. आज राजगडाच्या रूपात ही पहिली आभासी सहल आपल्या सर्वांसमोर येत आहे. मी मान्यवरांना विनंती करेल की या प्रकल्पाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि यानंतर या सहलीच्या संकेतस्थळाचं अनावरण आपल्या हस्ते करूया. तर स्क्रीनवरती हे बोधचिन्ह सर्वांसाठी आपण घेऊन येत आहोत. या सर्व प्रकल्पाची संकल्पना ज्याची होती आणि निर्मितीमध्ये ज्यांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे असा अनिरुद्ध दादा करमरकर याला मी विनंती करतो की त्यांनी या प्रकल्पाची एक झलक आपल्या सर्वांना दाखवावी आणि यामध्ये काय काय आपल्याला अनुभवता येणार आहे याबद्दल सांगावे. राजगडाच्या आभासी सहलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या डाव्या हाताला ही टूर बघा कशी हे लिहिलेलं आहे. उजव्या बाजूला कोणी कोणी काय काम केलेलं आहे ते लिहिलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये प्रवेश करूया. घाणेकर सरांनी खूपच चांगला आपल्यासाठी काहीतरी सांगितलेलं आहे ते आपण ऐकूया.
जगातला सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला असा ज्याचा सन्मान करता येऊ शकतो आणि जगातल्या सगळ्या दुर्ग अभ्यासकांचं त्यात एकमत आहे, तो म्हणजे राजगड किल्ला. राजगडाचं वैशिष्ट्य असं की तो पहिला शिवनिर्मित दुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा बांधून घेतलेला तो किल्ला आहे. वयाच्या साधारणपणे 15व्या वर्षी त्यांनी या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली आणि 1.5-2 वर्षात पुरेसं बांधकाम झाल्यानंतर ते त्या किल्ल्यावर जाऊन राहायला लागले. पुणं सोडलं आणि ते राजगडावर आले. 1647 ते 1672 अशी 25 वर्ष मोठ्या विश्वासाने ते या किल्ल्यावर राहिलेले आहेत. त्यांचं आयुष्य आहे 50 वर्षाचं. 1630चा जन्म आहे, 1680चा त्यांचा मृत्यू आहे. यातली 25 वर्ष म्हणजे त्यांच्या कर्तृत्वातली सर्वात महत्त्वाची वर्ष त्यांनी या किल्ल्यावर काढलेली आहेत. हा किल्ला याही दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आपण प्रयत्न असा केलाय की जिथे जिथे सांगण्यासारखं दाखवण्यासारखं खूप काही आहे तिथे आपण या तज्ञ लोकांचे व्हिडिओज घेतलेले आहेत. तुम्ही पाली दरवाजाच्या आत आलेले आहात, सगळ्या बाजूंनी बघू शकता. इथे आपल्याला याच्याबद्दल अजून काहीतरी सांगितलेलं आहे. 1647-48 सालाच्या सुमाराला शिवाजीराजाने ज्याप्रमाणे तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्याच वेळेस हा मुरुंब देवाचा डोंगर की ज्याच्यावर अगदीच नाममात्र बांधकाम असलेला किल्ला होता तोही आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच किल्ल्यावर एक अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या नव्या किल्ल्याची उभारणी केली. शिवाजीराजांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न ध्येय होतं आणि आपल्या भावी हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून शिवाजीराजाने या मुरुंब देवाच्या डोंगरावर एक अत्यंत दुर्गम अभेद्य किल्ल्याची उभारणी केली आणि त्याचं नाव राजगड असं ठेवलं. ही वाट खूप वळणांची 3 वळणे आहेत तिथे. जे गेलेले आहेत त्यांना मी नव्याने सांगतोय असं समजू नका. काही लोक गेलेले नसतील, काहींच्या जुन्या आठवणी असतील, पण ती वाट अशी का केली आहे त्याच्याबद्दल इथे आपल्याला काहीतरी गाणेकर काकांनी सांगितलं. आता ज्या वेळेला आपण या वाटेने पुढे जातो त्यावेळेला समोर पाली दरवाजा क्रमांक 2 किंवा त्याला काठी दरवाजा, कोठी दरवाजा असं नाव आहे. त्या दरवाजाकडे जाताना शिवाजी महाराजांचं आणखी एक दुर्ग स्थापत्य आपल्या नजरेस येतं. या पायऱ्या तर आहेतच, पण त्याच्या दोन्ही बाजूला 2-3 मीटर उंचीची भिंत आहे दोन्ही बाजूला. त्यामुळे वर जरी एक 8-10 मावळे असतील आणि येणारे 40-50 लोक आक्रमक असतील तरी त्यांच्यावर बाण, भाले किंवा दगड यांनी जर हल्ला केला तर त्यांना तो हल्ला चुकवण्यासाठी इकडे तिकडे पळायला जागाच ठेवलेली नाही आहे. अजून एक दाखवायची गोष्ट म्हणजे या टूरमध्ये इथे काही ठिकाणी तुम्हाला शोधायला लागतील असे ड्रोनचे चित्र आहेत. त्याच्यावरती गेल्यानंतर आपण पद्मावती म्हणजे काही ठिकाणी ही चित्र आहेत. इथनं हे साधारण कसं दिसतं हे आपल्याला लक्षात येईल. इथनं आता आपण थेट सदरेवरती जाऊया. मी बालेकिल्ल्याचा रूट घेणार आहे. या बाजूला गेलात तर पद्मावती वाचीवरनं डावीकडे सुळेला माचीकडे जाता येईल. सरळ आपण बालेकिल्ल्याकडे जाऊया. बाकीच्या माच्या मी तुम्हाला एक्सप्लोर करायला ठेवतो. आमच्या काही मित्रांनी खूप कष्ट केल्यामुळे आणि तिथल्या लोकांनी खूप सहकार्य केल्यामुळे खूप कमी माणसं त्याच्यामध्ये आहेत असं साध्य करता आलं. बालेकिल्ल्याची ती बरीच कठीण असलेली चढण म्हणजे ते कॅप्चर करणं लोक नसताना हे पण एक खूप चांगलं थ्रिल होतं. त्या सगळ्यांच्या आठवणी राहील. जे गेले असतील त्या सगळ्यांच्या ह्या कुठल्या ना कुठल्या जागांवरच्या काही ना काही आठवणी असतील त्या तुम्ही आमच्याशी नक्की शेअर करा. इथे आपण एक व्हिडिओ बघूया. हा राजगड महादरवाजाचा बालेकिल्ला. राजगडावर जिजाऊंनी शिवबांना अफजल खान कसा आहे हे सांगितलेलं होतं, कारण की जिजाऊंनी ते अनुभवलेलं होतं की आपल्या पतीला कैद करणारा, आपल्या मुलाची हत्या घडवणारा, आणि म्हणून जिजाऊंनी की हा अफजल खान अत्यंत कपटी, विश्वासघातकी, राष्ट्रद्रोही आहे, तर तू याच्यापासून सावध राहा
पण नुसता सावध राहू नको, तर तू माझ्या मुलाचा हत्या करणारा, माझ्या पतीला कैद करणारा हा अफजल खान, त्याचा तू वध करावा, अशी आज्ञा केली होती. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा काढून अफजल खानाचा वध केला आणि त्याचं शिर कापून राजगडावर आपल्या मातोश्री जिजाऊंना भेट म्हणून पाठवलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं, बखरीमध्ये एक वाक्य आहे की अफजल खानाचं ते शिर त्याच राजगडाच्या महादरवाजाच्या बुरुंजामध्ये ते चिनलेलं आहे. तसंच मी दादांना बोलायला जास्त वेळ राहावा म्हणून आता फार दाखवत नाही. संजीवनी माचीचा आम्हाला एक आवडलेला, सुमेधनी फार कष्ट करून काढलेला फोटो आहे, तो बघा सगळेजण. आपला तोरणा या बाजूला आहे. इथे काहीतरी खूप इंटरेस्टिंग सांगितलंय घाणेकर काकांनी, ते आपण ऐकूया. यावेळेला शत्रू या बाजूनी आक्रमण करून येईल त्यावेळेला त्याला खालच्या बाजूला जे तटबंदी आहे ती दुहेरी आहे आणि बुरुज आहेत त्याला चिलखत आहे, तर त्याला खालून फक्त चिलखतच दिसणार आहे आणि त्यांनी तोफांचा मारा केला की ते चिलखत पडेल. त्याला वाटेल की आता आपण इथनं आत शिरू शकतो. तो माणूस जर आत शिरला तर परत दुसरी तटबंदी, बुरुजाची वेगळी बांधणी हे आपल्याला दिसतं. अशा तऱ्हेचे चिलखती बांधणी आणि चिलखती बुरुज हे अन्य किल्ल्यावर फारसे आपल्याला बघायला मिळत नाही, कारण राजगड हा अत्यंत विचारपूर्वक बांधलेला असा हा किल्ला आहे आणि म्हणून तर विश्वासाने शिवाजी महाराजांचं इथे 25 वर्ष निम्म आयुष्य त्यांचं वास्तव्य इथे झालेलं होतं. आम्ही तिथे गेल्यानंतर जणू काही तो किल्ला वापरातच आहे आता, अशी इतकी एक स्वच्छ वाट मिळाली. कारण त्याच्या आधी मी जेव्हा जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथे कायम खूप घाण होती, कचरा होता, गवत होतं. ती जी आपण मगाशी दुहेरी तटबंदी पाहिली, त्या तटबंदीमध्ये जाण्याचा हा एक छोटासा, तिथे दरवाजा नाही, काय जागा आहे, त्यातनं आपण त्या तटबंदीच्या आत जाऊया आता. ती जी मगाशी वरनं बघत होतो ना तटबंदी, त्याच्या आतमधनं आपण चालतोय आणि ती इतकी अरुंद आहे. घाणेकर काका बोलता बोलता म्हणले की खाली थांबलेले लोक म्हणजे खूप सहज लक्ष किंवा भक्ष होऊ शकतात. म्हणजे वरच्यांना फक्त गंमत आहे, खालच्या लोकांना काही डिफेन्स करायचा वावच नाही राहणार. एक शेवटचे 1-2 फोटो दाखवतो आणि बाकीचं तुम्ही बघा आणि सांगा कसं वाटलं ते. राजगडचा सगळ्यात वरनं काढलेला हा फोटो आहे. बघणाऱ्या सगळ्या लोकांना कल्पना आहे, पण तरी ज्यांनी पाहिलेलं नाही किंवा इतक्यावरनं आपण कधीच कोणीच पाहिलेलं नसतं, त्यामुळे संजीवनी माची, सुवेळा माची, पद्मावती माची असा तुम्हाला वरनं काय आम्ही तिथेही त्याची माहिती सांगणारे व्हिडिओ आहेत, तिथनं कुठले किल्ले दिसतात अमुक. आणि तुम्हाला परत जर जमिनीवरती म्हणजे बालेकिल्ल्यावरती जायचं असेल तर तुम्ही तिथे टच, जिथे मी आता करतोय तिथे गेल्यानंतर तुम्ही परत बालेकिल्ल्यावरती आलेले असाल. इथनं वरती गेलात की परत त्याच पॉइंटवरती जाल. एकूण असा प्रयत्न केलेला आहे, सुमेध म्हणला तसं साधारण 143-44 फोटो आहेत, 56-57 व्हिडिओ आहेत. या व्हिडिओमध्ये तू सांगितलंच तर सगळेजण बघा. आणि इथे खाली फीडबॅकची सोय दिलेली आहे, तर चांगला वाईट जो काही असेल तो फीडबॅक सगळेजण नक्की शेअर करा. आणि आलात सगळे त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद दादा. या प्रकल्पामध्ये अनेकांचं योगदान लाभलेलं आहे. अनेकांनी महाराजांवरील प्रेमापोटी, प्रबोधिनीवरील प्रेमापोटी आम्हा सर्वांना सहाय्य केलेलं आहे आणि स्वयंसेवी वृत्तीने यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती माननीय उमेश झिरपे, उमेश मामा इथे उपस्थित आहेत. गिरीप्रेमीचे ते अध्यक्ष आहेत. तेनसिंग नॉर्गे पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि 8 अष्टहजारी शिखर मोहिमांचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. या
कार्यक्रमाच्या निमित्ताने ते इथे आलेले आहेत. मी प्रदीप दादांना विनंती करतो की त्यांनाही आजच्या कार्यक्रमानिमित्त छोटी भेटवस्तू द्यावी. आणि मी मामांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय दादा महेंद्रसिंग मिलिंद सर आणि आपण सर्व सेवाप्रेमी. ज्यावेळेस मला सचिनजींकडनं हा निरोप आला आणि मग अनेकांकडून आला, त्याच वेळेस मी ठरवलं की आज काही झालं तरी या कार्यक्रमाला उपस्थिती लावायची. आणि त्याचं कारण म्हणजे राजगड आपल्या सगळ्यांच्याच मनात असलेला हा किल्ला आणि त्या किल्ल्यावरती त्याचं दर्शन आपल्याला आभासी पद्धतीने होणार आहे. आणि खरंच ही कल्पनाच मला इतकी आवडली, कारण बरेच वर्ष अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून आम्ही काम करताना आम्हाला काय वाटायचं की आपल्याला सगळ्यांना किल्ले दाखवायचे. आणि आत्ता तर जागतिक वारसा स्थळ म्हणून जे आता जाहीर झालेले किल्ले आहेत, हे किती प्रचंड मोठं वैभव आहे हे आधी आमच्या माणसांना तर समजलं पाहिजे. आणि ते समजण्यासाठीचं जे एक उत्तम आत्ता साधन आहे लोकांना सांगण्याचं, तिथं पोचवायचं, म्हणजे कुणीही ज्याला चालता येत नाही किंवा आता काही कारणामुळे शक्य नाही, खरं तर हे किल्ले असेल की आपण सगळ्यांनी जाऊन बघितले पाहिजे, एकदा तरी दर्शन घेतलंच पाहिजे. पण काही कारणामुळे मी जाऊ शकत नाहीये. त्यांच्यासाठी आज या माध्यमातून हा जो काही उपक्रम केला आणि हे जे काही घडलंय हे खरंच अभूतपूर्व आहे. आणि यासाठी ज्ञानप्रबोधिनी आणि याच्या निर्मितीमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि संयोजकांना एक विनंती करतो आणि जी निर्मिती केली त्यांना एक विनंती करतो. 8 जुलै अगदी जवळ आलाय. कैलासवासी आप्पा म्हणजे गुणी दांडेकर आपल्या सगळ्यांना माहिती असतील, नवी पिढीतल्या लोकांना माहीत नसतील, पण ज्या एक खूप ज्येष्ठ असे दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि राजगडप्रेमी. तर आप्पांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा किल्ला राजगड होता. म्हणजे ज्यावेळेस ते थकले, म्हणजे ते किती वेळा राजगडला गेले असतील हे सांगता येत नाही. पण ज्यावेळेस आता त्यांचे शरीर थकलं, मन कधीच थकलं नव्हतं. त्यावेळेस त्यांची अंतिम इच्छा एकच होती, की एकदा डोळे भरून राजगड पाहायचा. आणि मग त्यासाठी आप्पांचे जावई विजयदेव आज तेही नाहीयेत आणि ते त्यांना घेऊन गेले राजगडपाशी. पाठीवर घेऊन गेले, चालता येत नव्हतं आप्पांना. आणि त्या ठिकाणी राजगडच्या जवळ गेल्यावर आप्पांनी राजगडला साक्षात दंडवत घातला. म्हटले, "बाबा आता पुढच्या वेळेस कधी येईल माहीत नाही. तुला डोळे भरून पाहून घेतो." आणि अशा आप्पांचा जन्मदिन आता जवळ आला आणि तो आम्ही गेले 5 वर्षापासून दुर्ग दिन म्हणून साजरा करतोय. मी एक विनंती करतो की ही फिल्म जर मान्य असेल, म्हणजे मान्यता दिली, तर नक्की अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून त्या दिवशी अजून एक विशेष त्याला मेसेज करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण जगभरातल्या शिवप्रेमींपर्यंत ती पोचवायचं काम नक्की केलं जाईल. एवढी मी फक्त विनंती करतो. आणि पुन्हा एकदा दुर्गीमध्ये ज्यांनी काम केलं त्यांना खूप मनापासून खरंच त्यांना मी वंदन करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित आहे, असं नाव म्हणजे प्रदीपदादा रावत. थोर विचारवंत, विद्वत जनांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहणारे, तरुण युवकांना नवीन नवीन उपक्रमासाठी कायमच सहाय्य करणारे, मार्गदर्शन करणारे, इतिहासप्रेमी पण त्याचबरोबर आधुनिक मूल्यांवर निष्ठा असणारे आणि कायम वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे असं हे व्यक्तिमत्व आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचेही ते अध्यक्ष आहेत. यासोबतच सावरकर अध्यासन केंद्र, विवेक विचार मंच याचंही ते नेतृत्व करत आहेत. उत्क्रांती विज्ञानाचे ते अभ्यासक असून ते दुर्गाप्रेमी देखील आहेत. आणि या कार्यक्रमासाठी अतिशय आनंदाने आणि सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला, आशीर्वाद द्यायला आणि इथून पुढे जे सगळ्या दुर्गांचं आम्ही काम करू पाहत आहोत त्यासाठी शुभेच्छा द्यायला म्हणून ते उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आम्हा सर्वांना त्यांनी मार्गदर्शन करावं. महेंद्रजी, माझं बालपणापासूनचं सहकारी उमेश. जी व्हर्च्युअल फिल्म ज्यांनी बनवली ती सगळी सहकारी उपस्थित बंधू भगिनींना. आपल्या देशात धार्मिक तीर्थक्षेत्रांची कल्पना तशी फार प्राचीन काळापासून रुजली आहे.
पण दुर्दैवाने ज्याला आपण राष्ट्रीय स्फूर्ती केंद्र म्हणतो, नॅशनल श्राईन्स, त्याच्याबद्दल मात्र ती आमच्या समाजामध्ये दृढ झाली नाहीये की ही पण यात्रा करायची ठिकाणं आहेत, स्फूर्ती घेण्याची केंद्र आहेत. आणि ज्या भक्तिभावाने आपण एखाद्या तीर्थक्षेत्रातल्या देवळामध्ये जाऊन नतमस्तक होतो काशीसारख्या ठिकाणी, त्याच्यापेक्षा ही कमी पवित्र नाहीये. किंवा ती काशी जी राहिली आहे ना, ती या राजगडांमुळं. हे इतिहास भान नसलेला हा समाज आहे. आपल्या प्रबोधिनीमध्ये खाली एक नकाशा आहे सांस्कृतिक भारताचा. तो फार बोलका आहे, तो राष्ट्रीय नकाशा नाहीये. पण भारतातली प्राचीन संस्कृतीचा प्रसार कुठं कुठं झाला होता, खरं तो फार चीन, जपान पासून मध्य आशियापर्यंत. तर या सगळ्यात मागचं इतिहासातला धडा काय आहे की जेव्हा जेव्हा राजकीय हिंदुत्व प्रभावी असतं तेव्हा सांस्कृतिक हिंदुत्व हे सृजनशील असतं, हे प्रसरणशील असतं. जसा जसा राजकीय हिंदुत्वाचा संकोच होतो तसं सांस्कृतिक हिंदुत्वाचं काय होतं हे तुम्ही फार जुना नकाशा नाही, इस्लामच्या आक्रमणापूर्वीच्या 8व्या शतकाच्या आधीचा नकाशा आणि 47 साली बहुसंख्याक हिंदू असलेला जो भारत आपल्या नशिबात आला, कारण जो भारत आपल्यापासून विलग झाला तो देखील भारतच आहे, पण तो मुस्लिम बहुसंख्याक भारत हिंदू बहुसंख्यक भारतापासून विलग झाला. तर तो नकाशा फक्त डोळ्यासमोर आणा, फार प्राचीन काळाचा नाही आणला तरी चालेल. हा सगळ्यात महत्वाचा धडा आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की 47 साली हिंदूंच्या वाटणीला जो काही हिंदू बहुसंख्याक भारत उरला तो कोणामुळं? तर त्याच्या माग 8व्या शतकापासून शिवाजी महाराजांपर्यंत शतकानुशतकांची एक इस्लामी आक्रमकांना हिंदूंनी जो प्रतिकार केला त्या प्रतिकाराचा जो इतिहास आहे तो कारणीभूत आहे. जगामध्ये इतर ठिकाणी इतिहास भान फार प्रभावी असतं. म्हणजे आपल्या पुस्तकांमध्ये त्यांच्याबद्दल असतं पण आपल्याबद्दल नाहीये, कारण ती दृष्टीच नाही तिकडे बघायची. जर तुम्ही विचारलं की इस्लामी आक्रमणापासून पहिल्या अरब आक्रमणापासूनच मी म्हणतो, म्हणजे अरब साम्राज्याचा नकाशा तुम्ही फक्त इंटरनेटवर जाऊन बघा, म्हणजे मोहम्मदाच्या मृत्यूपासून पुढच्या 100 वर्षात काय घडलं ते बघा. तर युरोप कोणी वाचवला? तर तुम्हाला पटकन उत्तर मिळतं की आल्प्स समुद्र आपला पर्वत ओलांडून म्हणजे स्पेन घेतलं. स्पेन घेतल्यानंतर ते फ्रान्समध्ये उतरले आणि फ्रँक लोकांचा राजा चार्ल्स द मार्टेलने त्यांना रोखलं आणि मागं ढकललं. त्यांनी कॉन्स्टँटिनोपोलला वेढा घातला, पण पूर्व रोमन साम्राज्याचा जो सम्राट होता लिओ तिसरा, त्याने अरबांना हरवलं. आणि 14व्या शतकात तुर्कांनी जेव्हा व्हिएन्नाच्या दारात उभे होते तेव्हा पोलंडचा राजा जान साबातिनीने त्यांना हरवलं. तर युरोप त्याबद्दल ऋणी असतो. म्हणजे हा पोलिश होता, तो फ्रेंच होता, हा लिओ होता असं नाही. युरोप की बाबा आज जो युरोप वाचला इस्लामच्या आक्रमणापासून त्यांच्याबद्दल त्यांच्या ऐतिहासिक स्मृतीमध्ये हे ऋण आहे. असं आमच्याकडे आहे का? त्याच 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिमने सिंध घेण्यापूर्वी भारतावरती 3 नाविक आक्रमणं झाली. एक देबल सिंध मधलं, ज्याच्यावर देबल स्मृती आली, ते देवल नाहीये, देबल आहे. बडोच गुजरातमध्ये आणि ठाणे महाराष्ट्रात
तिन्ही ठिकाणी त्यांचा पराभव केला. हे आपल्याला त्यांच्याकडच्या नोंदीमुळे माहिती आहे. कोणी केला आम्हाला माहिती नाही आहे. सिंध घेतल्यानंतर अरबांच्या लाटा पंजाबमध्ये आल्या. नागभट्ट दुसऱ्याने त्यांना पराभूत करून परत सिंधमध्ये परत पाठवलं. गुजरातवर आल्या पुलकेशीने. पुलकेशी हा सेनापती होता, तो आपला जुना पुलकेशी नाही. त्याने त्यांचा पराभव केला. काश्मीर 14व्या शतकापर्यंत अबाधित राहिलं. अफगाणिस्तान पुढची 250 वर्षे हिंदू राहिलं. लढत राहिले ते. किती लोकांना माहिती त्याबद्दल. आणि हा जो प्रदीर्घ लढा जगाच्या इतिहासामध्ये बाकी जे जे देश जिथं जिथं इस्लामचं आक्रमण झालंय त्या देशांचा समूळ चेहरा मोहरा बदललाय. आपल्याला वारंवार सांगितलं जातं की जे इजिप्त असेल किंवा इतर अन्य कोणतेही सगळा हा मध्य आशिया घ्या, तुम्ही आजचा अफगाणिस्तान घ्या, तर काही काही त्यांच्या प्राचीन खुणा जे काही राहिल्या असतील तर त्या कुठेतरी पिरामिड सारख्या वगैरे किंवा त्या बुद्धाच्या मूर्त्या ज्या अफगाणिस्तानात होत्या ह्याच्या पलीकडं काही तुम्हाला दिसत नाही. पण भारतात तसं घडलं नाही. शिवाजी महाराजांचं महत्व काय? तर हा जो 1000 वर्षाचा हिंदू प्रतिकार होता तो जर शिवाजी महाराज झाले नसते तर तो वाया गेला असता. आणि म्हणून गजाननराव भेंडळेंचं शिवाजी महाराज झाले नसते तर या पुस्तकाचं जेव्हा इंग्रजी केलं तेव्हा त्याचं नाव ठेवलं छत्रपती शिवाजी डिफेंडर ऑफ हिंदू इंडिया. जसं चार्ल्स द मार्टेल वगैरे डिफेंडर्स ऑफ युरोप म्हणलंय तसं संपूर्ण हिंदुस्थानामधला हा जो पार सिंध पासून आसाम पासून दक्षिण भारतापर्यंतचा अगदी विजयनगर पर्यंतचा सगळा जो प्रयास आहे हा सगळा वाया गेला असता जर औरंगजेबाविरुद्ध ही जी अंतिम लढाई झाली ती जर आपण जिंकली नसती, शिवाजी महाराजांच्या वंशजांनी ती जिंकली नसती आणि त्या स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलं नसतं तर हे आपल्याला घडलं नसतं. त्यामुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे की कोणाच्याही चरित्राचा अभ्यास करताना आणि एकूण देशाच्या इतिहासामधलं त्या व्यक्तीचं स्थान काय आहे हे निर्धारित करताना असा व्यापक पट मांडावा लागतो की किती अभूतपूर्व कार्य शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून आज 47 साली वाटणीला हिंदू भारत शिल्लक राहिला तो शिवाजी महाराजांच्या कारणे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं एक काय घडतं की इतिहासाबद्दल आमचा बघण्याचा अजून एक दुसरा दृष्टिकोन आहे. तो म्हणजे त्याचं जे बाह्यांग आहे त्याच्यातच आपण घडून जातो. मला मान्य शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये असाधारण व्यक्ती होती. त्यांच्या जीवावर असे अनेक प्रसंग आले त्यातून ते त्याच्यावर मात करून बाहेर पडले. मग त्या अफजल खानाचा फोट पाडला असेल, शाहिस्ते खानाची बोटं मोडली असतील, ते पेटाऱ्यातून कशा आग्र्यातून पाळले वगैरे वगैरे असंख्य गोष्टी असतील. पण त्यांचं स्मरण आपण केवळ त्याच्यासाठी नाही करत. ती काही जेम्स बॉन्डची स्टोरी नाहीये. आज शतकानुशतक आपण छत्रपतींचं एका मध्ययुगीन राजाचं स्मरण करतो. ते केवळ अशा प्रकारच्या घटनांचं. पण आम्ही जेव्हा शिवचरित्र सांगतो तो फक्त बाह्यांगानेच सांगतो आणि बाह्यांगानेच ते ऐकतो. त्याचं जे मर्म आहे ते आम्ही समजून घेत नाही. शिवचरित्र समजून घ्यायचं असेल तर शिवचरित्रामध्ये आत्मबोध पण आहे आणि शत्रुबोध पण आहे. की आपला समाज त्या काळात तर गावकी एक होती, भावकी एक नव्हती. आजही ती भावकी एक करण्याचा प्रयास चालू आहे. त्या काळामध्ये सगळी माणसं गोळा करून स्वराज्याच्या पाठीशी उभी करायची आणि का अत्यंत बलाढ्य शत्रूशी म्हणजे मोगल साम्राज्य जेव्हा चरम सीमेला आहे आणि सगळ्यात कर्तबगार
मनुष्य त्या मोगलांचं नेतृत्व करतोय औरंगजेब, त्यावेळेला त्याला आव्हान द्यायचं. तर ते अंतरंग शिवचरित्राचं अंतरंग कुठे आहे ते तुम्हाला आढळतं की ज्या समाजाला केवळ म्हणजे एक 1000 वर्षाच्या संघर्षाचा आहे. काही वेळा आम्हाला विजय मिळाले असतील, बहुतांश वेळेला हौतात्म्याचा इतिहास आहे. पण हिंदू समाजाला पुन्हा एकदा विजयाची परंपरा निर्माण करून दिली, हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. हिंदू समाजाला परत एकदा कोणासाठी संघर्ष करायचा, ती गादी निर्माण केली, म्हणून राज्याभिषेकाचं महत्व आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी भाषा शुद्धीचा विचार केला. इथे शिवाजी महाराज काय आहेत ते कळतं. त्यांनी बळजबरीने धर्मांतर झालं, नेताजीला परत स्वधर्मात घेतलं. अष्टप्रधान मंडळांची नावं देखील त्यांनी बदलली, फारसी नावं काढून टाकली. मराठी भाषेची भाषा शुद्धी करणारा पहिली व्यक्ती. तर जे काही आपलं सांस्कृतिक जीवन दूषित झालं होतं गुलामगिरीमुळं, ती गुलामगिरीची मानसिकता सर्वांगीण कशी काढायचं याचा त्यांनी पहिल्यांदा तो दाखवलं की हे करा, ही दिशा आहे, ती या दिशेने गेला तर खऱ्या अर्थाने केवळ राजकीय स्वराज्य आलं असं नाही होणार, तर त्याचा जो मूळ प्राण आहे सांस्कृतिक, त्याचं पुनरुज्जीवन होईल. हे शिवचरित्राचं अंतरंग आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, केवळ हिंदू समाजाची नाही, ह्या अशा प्रकारची लोक वंदनीय आणि ज्यांच्या पावलावर पावलं टाकून चालावं असं का वाटावं, त्याचं कारण ते तुमच्या माझ्यासारखेच एक माणूस होते. कोणीही कल्पना केली असती शिवकालापर्यंत की हे जे 1000 वर्ष कालचक्र जे हिंदू समाज आणि संस्कृतीचा नाश करण्याच्या दिशेनेच फक्त चाललंय, हे कालचक्र कधी कोणी फिरवण्याचं, परत उलट फिरवण्याचं आकांक्षा बाळगेल आणि ते प्रत्यक्ष साक्षात घडून आणेल, ही जी प्रेरणा आहे ना, ही प्रेरणा महत्वाची असते. का ते मी पुढे सांगतो. इतिहास हा आपल्या मोटारीला रिअर विंडो असतो ना, त्याचं जेवढं महत्व आहे तेवढंच वर्तमान काळातल्या पिढीसाठी असतं. कोणती असू द्या ती पिढी, रिअर विंडो येतो, समोरची काच वेगळी आहे, ती वर्तमानाची आहे, ती भविष्याची आहे. तुमच्या माझ्या वर्तमान काळापुढे ही मिलेनियम, जेनझी, त्याच्या पुढे पण कोणती तरी नाव आलंय, जेनझीच्या पुढे कोणती तरी एक पिढी आली आहे, हा अल्फा. आता ह्या ज्या पिढ्या आहेत, ह्या पिढ्यांच्या समोर शिवाजी महाराज कशासाठी सांगायचे हो? की जर शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये इतक्या अनंत अडचणी असताना ज्या समाजाची भावकी एक नाहीये, त्या समाजामध्ये देखील एवढं अफाट कार्य करून दाखवलं. आज वर्तमानात आमच्या समोर जी आव्हानं आहेत ती आम्ही पेलू शकतो, ते शक्य आहे. गजाननराव मेहेंदळे आमचे शिवचरित्रकार नेहमी म्हणायचे, कारण त्यांना जवळजवळ 40 वर्ष लागली शिवचरित्र लिहायला. त्या पहिल्या दिवसापासून मी त्यांच्या बरोबर आहे. ते मला काय म्हणायचे, चालायला लागलं तरच रस्ता संपतो. उमेशला ते व्यवस्थित कळलं, कारण चालायला लागला तरच एव्हरेस्ट पर्यंत पोहोचता. तुम्ही जर एव्हरेस्ट कडे बघत राहिलात तर तुम्ही एव्हरेस्ट काय, एव्हरेस्ट तिथंच आहे, तुम्ही तिथंच आहे. तर हे जे आपल्या पुढचं आव्हान आहे ते काय आहे? शिवचरित्रापासून आम्ही प्रेरणा घेतली. अवघड आहे, पण जगामध्ये अशक्य काही नाही.
यासाठी आमच्याच समाजात झालेला एक महापुरुष आहे. त्याच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो. पण वर्तमानातली आव्हानं फार निराळी आहेत. ती केवळ शस्त्रांवर पण अवलंबून नाही आहेत. त्या शस्त्राच्या मागं जी बुद्धिसंपदा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आज जगामध्ये जी संपन्न राष्ट्र दिसत आहेत, म्हणजे आपण जर 3 पॅरामीटर्स घेतले की एखादा समाज हा प्रगत आहे. एक म्हणजे तो नैतिकदृष्ट्या उन्नत आहे का, भौतिकदृष्ट्या संपन्न आहे का, सामरिकदृष्ट्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून तो बलाढ्य आहे का, ह्या 3 निकषावरती आपण मोजमाप केलं तर आपल्याला दिसेल की आपल्या देशाने देखील काही प्रमाणात प्रगती केली आहे. पण एक परत इतिहासाचा धडा आहे, तो अलीकडच्या इतिहासाचा आहे की प्रगतीचे घटक काय आहे. हा, लोखंड आहे, कोळसा आहे, पेट्रोलियम आहे, जंगल संपत्ती आहे, लागवडयोग्य जमीन आहे, पाणी आहे. हे सगळे भौतिक घटक महत्वाचे आहेत. पण माझा अनुभव सांगतो, 80च्या दशकाच्या सुरुवातीला मी जपानला गेलो, तिथल्या काही प्रमुख कंपन्यांमध्ये. तर सोनी कंपनीमध्ये त्यांनी मला विचारलं की तुम्ही जे काही पाहिलं त्याच्यावर तुम्ही भारत आणि जपान अशी तुलना काय कराल. तर मी त्यांना म्हणालो की तुम्ही एका गरीब देशाचे श्रीमंत नागरिक आहात आणि आम्ही एका श्रीमंत देशाचे गरीब नागरिक आहोत. आणि हा फरक एका मूलभूत कारणामुळे दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झालेला समाज, ज्याच्याकडे एका ज्वालामुखीचा खडकाळ एक छोटासा म्हणजे आपल्या भारतातला एखादा प्रांत बसेल, काही नाही त्यांच्याकडं, कोणतेही भौतिक घटक नाही आहेत, पण त्यांनी सगळी गुंतवणूक माणसांमध्ये केली. जी आमचे जे द्रष्टे आहेत आप्पा पेंडसे, ज्यांनी हे निर्माण केलं, त्यांनी हे ओळखलं की खरी गुंतवणूक कशात केली पाहिजे, ती माणसांमध्ये केली पाहिजे. माणसांमधली गुंतवणूक सगळ्या जगाची संपत्ती खेचून आणते. हे आपल्याला जपानने दाखवलं, हे आपल्याला कोरियाने दाखवलं, हे आपल्याला तैवानने दाखवलं, हे आपल्या तिसभर सिंगापूरने आपल्याला दाखवलं. बाकी पाश्चात्य देशात तर मी मला पुढचा अनुभव सांगतो की 94 साली मी अमेरिकेत 6 महिने तिथल्या टॉप टियर कंपन्या आणि युनिव्हर्सिटीज बघत होतो मी, बाकी काही नाही. आणि मग एक दिवस मी बसलो होतो, माझा मित्र सुहास काकडे म्हणजे आमच्या मेंदळेचे, आणि टीव्हीवरती 100 पेक्षा जास्त नोबेल प्राइज विनर्स अमेरिकेतले हयात चर्चा करतायत. ही पॉवर असते. दुर्दैवाने आजही आपली शिक्षण पद्धती ही घोका आणि ओका आहे. आजही आम्हाला याचं आकलन झालेलं नाहीये की माणसाला 2 मेंदू आहेत, एक स्मरण शक्तीचा आणि एक आकलन शक्तीचा. जोपर्यंत शिक्षण खालपासून आकलन शक्तीला पोषक बनवत नाही, त्याला सुदृढ बनवत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे ना ऑलिम्पिक मेडल येणार, ना तुमच्याकडे नोबेल प्राइज येणार. हे विदारक वास्तव आहे की जर खऱ्या अर्थाने भारत ते विश्वगुरूवर लांब ठेवा, त्या भानगडीत पडू नका, पण कमीत कमी एक अमंग द नेशन्स अत्यंत सन्मानपूर्वक स्थान प्राप्त करायचं असेल आणि ती त्या दिशेने प्रगती करायची असेल तर बाकी सगळं काही नाही. सगळ्यात पहिल्यांदा माणसातली गुंतवणूक. आमच्या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेची खोली किती आहे, तर परातीत पाणी ठेवलं आणि रवीने घुसळलं, त्यात काय येणार आहे. समुद्राचं मंथन केलं विष येईल, पण अमृत पण समुद्राचं मंथन केलं तरच येईल. ती खोली जी येते माणसाला, ती फक्त त्याच्यामध्ये ते क्षमता निर्माण करायची. ती क्षमता कुठून निर्माण होणार, त्याच्या व्यवस्था म्हणजे तुमचे शिक्षण संस्था. त्या शाळांपासून
ते अगदी विशिष्ट म्हणजे जसं नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, आयसर असतील, IITs असतील, पण जोपर्यंत आम्हाला आजूबाजूला म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतरच्या अनेक औद्योगिक क्रांतीचे टप्पे हे आपल्याला वळसा घालून निघून गेले. त्याचं एकमेव कारण की आमच्या देशामध्ये जी प्रचलित आणि राबवली गेली, अपयश आलं तरी देखील पुन्हा पुन्हा, ते म्हणजे ज्या प्रकारे आपण म्हणतो की पॉलिसी इंड्युस्ड बॅकवर्डनेस, चुकीच्या धोरणांमुळं हा समाज मागास राहिला. उदाहरण देतो, मी जगभर हिंडतो आणि वाचतो पण, तर जे फर्स्ट जनरेशन इमिग्रंट्स आहेत स्वतंत्र भारत झाल्यानंतरचे, 2 जण ज्ञान प्रबोधिनी शिकले, दोघांची क्षमता समान आहे, एक जण अमेरिकेला गेला, एक इथं राहिला, असे जे जगभर गेले ते त्या त्या देशामधल्या वैयक्तिक पातळीवर जर तुम्ही गुणवत्ता बघितली तर ज्यूंना सुद्धा भारतीय वंशाच्या पर्टिक्युलरली हिंदू लोकांनी मागे टाकलेले, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत, शिक्षणातल्या प्राधान्याच्या बाबतीमध्ये. इतके वेगवेगळे पॅरामीटर आहेत आणि त्याचा जो काउंटर पार्ट जो भारतात राहिला त्याचा बोनसाय झाला. तो बोनसाय का झाला? समान पोटेन्शियल असून सुद्धा तर चुकीचं वातावरण, आणि त्या वातावरणाची आता आपल्याला एवढी सवय झालेली आहे की आपण आपल्या अपयशाबद्दल इतरांना दोषी धरायला लागलोय आणि काल्पनिक द्वंद्व आपण निर्माण करतो की ते पाश्चात्य, ते भोगवादी, आम्ही अध्यात्मवादी वगैरे वगैरे वगैरे, काही आम्ही त्या बाबतीत पुढे आहोत. अरे कशाच्या बाबतीत पुढे वगैरे वगैरे अशा प्रकारची द्वंद्व निर्माण करू नका. जगामध्ये ज्ञान त्याला कोणतंही लेबल नाहीये की हिंदू केमिस्ट्री आहे, ख्रिश्चन फिजिक्स आहे, मुस्लिम मॅथमॅटिक्स आहे, असं जगाच्या पाठीवर काही नाही आहे. आपला समाज देखील घ्या, 100 वर्षापूर्वी नैतिक दृष्ट्या आपण कुठं होतो? आमच्या आजीच्या पिढीमध्ये विधवा झाल्यानंतर मुंडन होत होतं, आम्ही माणसाला अस्पृश्य मानत होतो. आजही आमच्या देशामध्ये स्त्री कॅटेगरी नाहीये, स्त्रियांमध्ये कॅटेगरी आहे, कुमारी, सधवा, विधवा. म्हणजे माझी जन्मदात्री आई परमेश्वरापेक्षा कमी नाहीये, पण ती विधवा झाल्यानंतर तिच्या हाती मंगल कार्य नाही होऊ शकत. आमच्याकडे एकही सण नाहीये की ज्याच्यामध्ये विधवांना कायदेशीर परवानगी आहे धार्मिक दृष्ट्या. ते सर्व कुमारिकांचे आहेत. आजचं विदारक सत्य सांगतोय तुम्हाला. हा समाज केवळ हातात कम्प्युटर आला किंवा ऍपल आला म्हणून बदलला, सुधारला असं होत नाही. आज जर 21व्या शतकामध्ये आमचा विश्वास असेल की तो मंगळ हा हिंदू मुलींना छळतो, फक्त हिंदू मुलींना, आणि तो शनी त्याच्या फेऱ्यात फक्त हिंदूच सापडतात, हे आजचं वास्तव आहे. आजही आम्ही इतके दैववादी आहोत आणि देववादी देखील कोणत्या प्रकारचे आहोत? तर नवसाचा देव. तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं, ही हेंगडी फेंगडी दैवत जी पोटाशी मागती ती तुम्हास काय देती. अरे हे जे दैवत आहे, जे तुम्हाला कोंबडी मागतं, पुरणपोळी मागतं, स्वतःच्या पोटासाठी जो तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही त्याच्याकडे काय प्रार्थना करता? हे आमचे संत सांगून गेले, पण आम्ही अजून सुधारलेलो नाहीये. आमच्या देशात हे भाग्यवान होतं पण की शिवाजी महाराजांनी जसं आम्हाला काहीतरी दिलं तसं 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांच्या काळात आमच्या हिंदू समाजात प्रबोधन युग अवतरलं. आमचा समाज घुसळून निघाला, खऱ्या अर्थाने समुद्र मंथन झालं.
आणि हा प्राचीन समाजाने कात टाकली. म्हणून आज तुम्हाला कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये 30,000 मुली दिसत आहेत, SNDT मध्ये 25,000 मुली दिसत आहेत. इकडे बघा, कुठेही जा तुम्ही, सकाळ सकाळी हिंदू समाज बदलला, धर्मचिकित्सा झाली, आमच्या समाजातल्या अनिष्ट रूढींवरती प्रचंड प्रहार झाले, नव्याने परत उभारणी करण्याचे गोष्टी सुरू झाल्या. ह्या एवढ्या एरियामध्येच तुम्ही बघा, आमचं भारत इतिहास संशोधक मंडळ 25 लाख कागद आमच्या पूर्वजांचे गोळा केले. त्याच्यापूर्वी आम्हाला इतिहास भान होतं का? पण ते मंडळ निर्माण झालं असतं तर जिजाबाईंचं जे एकमेव पत्र आहे ते आज पाहायला मिळणार नाही तुम्हाला. भांडारकरचं एक डेक्कन कॉलेज इंग्रजांनी सुरू केलं, पण एक पुणे घेतलं तर 100 वर्षापेक्षा जास्त काळ इथे जे शतायू संस्था आहेत, मग पुणे विद्यार्थी गृहापासून सगळे, ही आमची तीर्थक्षेत्र आहेत. जसं मी म्हणलं ना, राजगड रायगड आमची तीर्थक्षेत्र आहेत. ही तीर्थक्षेत्र ही जाऊन बघा. याच्या संस्थापकांनी त्या काळात इंग्रजांची कोणती मदत न घेता आपल्या समाजाचा भाग्योदय घडवण्यासाठी म्हणून स्वतः व्रतस्थ बनले. विवेकानंदांनी आम्हाला एक वेगळी गोष्ट दिली. आजही हिंदू लोक त्या गंगेत जाऊन डुबकी मारतात स्वतःच्या वैयक्तिक उद्धारासाठी. कोटी कोटी लोक जातात, पण विवेकानंदांनी आम्हाला समाजासाठी संन्यस्त व्हायला शिकवलं, समाजात परमेश्वर बघायला शिकवलं. दयानंदांनी जे 1000 वर्षात घडलं नव्हतं ते म्हणजे आमचे जे कोणी पूर्वज कधी का असेना काही कारणामुळं, बळजबरीने, प्रलोभनामुळं आम्हाला परके झाले असतील, त्याला परत आणायचे दरवाजे त्यांनी उघडले. तुम्ही म्हणाल की मगाशी नेताजीच, हिंदू म्हणून जन्माला आलेल्या माणसाला हयातीमध्ये प्रायश्चित घेऊन परत येता येत होतं, ते शिवाजी महाराजांच्या आधीपासून. पण एकदा का तो परधर्मात मेला तर त्याच्या मुलांना परत आणता येत नव्हतं. हा फरक लक्षात घ्या. हा आर्य समाजाने नष्ट केला. तुम्ही म्हणाल ब्राह्मण समाज आणि प्रार्थना समाजाने काय केलं, तर जी पहिली आणि दुसरी पिढी इंग्रजांच्या विद्यापीठांमध्ये तयार झाली, जशी एल्फिस्टनला इथे किंवा कलकत्त्याला, तर ही स्वतः आपण ज्या समाजात जन्माला आलो ना, तो समाज, त्याची संस्कृती, त्याचा इतिहास, त्याचा धर्म, सगळ्याबद्दल त्याला घृणा वाटायला लागली होती. आपण हिंदू असल्याबद्दल लाज वाटायला लागली त्या मिशनऱ्यांमुळं. त्या नवशिक्षित हिंदूंना पण व्यापक हिंदू समाजामध्ये एक कोपरा निर्माण करून देण्याचं अभूतपूर्व कार्य हे आर्य समाजाने आणि ब्राह्मण समाजाने केलंय. हे जे नवं हिंदुत्व आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे की हे प्रबोधन युग जे आहे ह्याच्यामध्ये हिंदू समाज घुसळला गेला. आणि म्हणून आज 21व्या शतकामध्ये जो काही आपल्याला एक आत्मविश्वासाने उभा राहिलेला समाज दिसतोय त्याला 2 पदर आहेत. हा 1000 वर्षाच्या संघर्षातून शिवाजी महाराजांनी, आणि जेव्हा राजकीय हिंदुत्व लुप्त झालं होतं त्या काळात ज्या संतांनी हा समाज जिवंत ठेवला. आणि दुसरा टप्पा की ही इष्टापत्ती आहे. आम्ही गुलामगिरी होतो ब्रिटिशांच्या, पण त्या काळात देखील हा समाज बदलण्याची क्षमता, आणि तो प्रचंड मोठं प्रबोधन युग झालं. त्याचंच सावरकर एक अपत्य आहे. त्यांनी हिंदुत्वाचा सिद्धांत मांडला. डॉक्टर हेडगेवारांनी त्याची प्रयोगशाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने उभी केली, की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने एकच अजेंडा होता की ज्या समाजाची गावकी एकतेची भावकी एक करायची. त्या दिशेने गेली 100 वर्ष आपण प्रवास करतो आहोत आणि त्याच विचाराने प्रेरित या सगळ्या संस्था आहेत. तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची प्रेरणा समाजात जिवंत ठेवायची असेल तर त्याला अद्ययावत करणं गरजेचं आहे. इथे फार मला बोलायचं नाही, फक्त मी तुम्हाला एकच सांगतो, लक्ष ठेवा. आता जी काही नवीन क्रांती येऊ घातली, औद्योगिक क्रांती AI च्या नावाने, ती क्युम्युलेटिव्ह नाही आहे. टप्प्याटप्प्याने आहे त्या क्रांतीमध्ये फक्त नटबोल्ट बदलले जात आहेत. ती आमूलाग्र समाजाला बदलणार आहेत. आणि त्या वावटळीमध्ये आपला समाज फक्त टिकून नाही राहणार, तर त्याच्यावर मात करायची असेल तर शिवाजी महाराजांचीच मानसिकता आपल्याला प्रेरणा देईल. धन्यवाद दादा. आपल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मी महेंद्रभाईंना विनंती करतो की एक छोटीशी भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करूया.
माननीय प्रदीपजी, उमेशजी, दुर्गप्रेमी, शिवप्रेमी, सर्व बंधू भगिनी, ज्याचं आज आपण उद्घाटन केलं, स्वराज्य 360, त्याची सुरुवात, त्याची मुहूर्तमेढ म्हणून राजगडचा आपण प्रवास, ची झलक आपण बघितली. त्या मुहूर्तमेढीला आजचा संदर्भ जोडत जोडत आपल्या डोळ्यामध्ये काही प्रमाणात अंजन घालत, वास्तवाचं भान देत आणि शिवाजी महाराजांचा आधार पक्का करत ज्यांनी आज आपली मांडणी केली, प्रदीपजींना मी मनापासून धन्यवाद देतो की केवळ गुणगान करणं हे सोपं असतं, पण ते पुरेसं नसतं. त्या गुणगानाबरोबर, त्या बाह्यरंगाबरोबर त्याचा जे अंतरंग आहे, ती अंतकथा जी आहे, ती अंतरकथा ही उलगडण्याचं एक अत्यंत प्रभावी असं त्यांनी आज मांडणी केली. राजगड हा अनेकांना प्रेमात टाकणारा किल्ला आहे. पहिल्या 50 वेळा मी मोजायला सुरुवात करत होतो, नंतर सोडून दिलं. आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या वाट्यांनी राजगड चढत असताना महाराजांबद्दलचं सुरुवातीला वाटणारा अप्रूप, नंतर त्यांच्याबद्दल असलेली ती जी काही तुम्ही म्हणता अशी अंतरंगाची भावना, की या सगळ्या मरगळलेल्या 350 वर्षांपूर्वी विखुरलेल्या अशा सगळ्या समाजामधून, मावळ्यांमधून एक स्वराज्य उभं करणं आणि ते फक्त आपल्यापुरतं नाही तर आपल्या नंतर 50 वर्ष 100 वर्ष टिकेल अशी सगळी बांधणी करणं, ही माणसांमधली गुंतवणूक, ती आजही मला तितकीच महत्वाची वाटते. आणि ती गुंतवणूक करण्यासाठी जी जी म्हणून प्रेरणास्थानं आहेत, ती आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं का होईना पण सगळ्यांसमोर आणूयात. त्यांनी सुरुवात अशी केली की ज्यांना चढता येत नाहीये त्यांना पाहता यावं, ज्यांना चढता येतंय पण चढायची इच्छा होत नाही, यांना चढायची इच्छा यातून निर्माण व्हावी. हे बघितल्यानंतर हे वैभव आहे आपलं, त्याची जाणीव व्हावी. आणि अरे आपण नाही गेलो होतो तिथपर्यंत, आणि मग तिथं गेल्यानंतर वेळवाकडं नाही करायचंय याची सुद्धा जाण जर काही पाहण्यातून निर्माण झाली. आज जाणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे, पण जाणाऱ्यांच्या मनातले हेतू मात्र खूप त्रासदायक आहेत. चीड आणणारे, संताप आणणारे आहेत काही वेळेला. आणि म्हणून असं वाटतं की हे सगळं बघितल्यानंतर जाणाऱ्यांच्या मनात सुद्धा एक वेगळा भाव निर्माण करण्याची प्रक्रिया जे जे कोणी हे बघतील त्यांनी निश्चितपणे केली पाहिजे. स्वतःच्या उदाहरणातून ती दाखवून दिली पाहिजे. इतिहास समजावून सांगितला पाहिजे आणि इतिहासाबरोबर प्रेरणा घेण्याची जागा म्हणून या सगळ्या किल्ल्यांकडे पाहिलं पाहिजे. त्याचं एक अत्यंत विहंगम असं दृश्य, तो सगळा प्रवास. आणि प्रकी घाणेकर आणि पंढरनाथ बलकवडे यांनी त्याला जी काही मध्ये मध्ये सगळी साथ दिलेली आहे व्हिडिओची, मांडणीची, त्यांना सुचवलं असं की अरे या सगळ्याला आता पद्यांची जोड देऊयात, जोरकसपणात आता येईल असं बघूयात. उत्तम कथाकथन करणारी मंडळींना आपण त्याच्यामध्ये सहभागी करून घेऊया की जेणेकरून त्या ठिकाणचा तो प्रसंग जणू काही जिवंत करतायत. अंगावरती शहारे आणणारे असं जर प्रसंग जेव्हा प्रत्यक्ष आपण तिथं ऐकू, तिथं उभं राहून समजून घेऊ, त्याला मला असं वाटतं की तो सगळा इतिहास हा आपल्या नसता वर्तमान बदलण्यासाठी उपयोगी पडेल. मला असं वाटतं की ही जी काही सगळी प्रक्रिया आहे सुरू केलेली या गटाने, त्याला निश्चित आपण सगळेजण मोठं बळ देऊयात. ते बळ पाहण्यापासून सुरुवात करत देऊयात, इतरांना सांगत अनेकांपर्यंत पोचवत. आणि हे बघितल्यानंतर आमची चर्चा सुरुवातीला अशी झाली की मग कोणाला गड बघावासंच वाटणार नाही. आहे की सगळं बघितलंय की आता काय जाऊन करायचंय तिथं.
जे जाऊन बघायला मिळणार नाही ते असं विहंगम दृश्य या ड्रोनच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. मला असं वाटतं की नाही ती ते तो संदेशातून अजिबात जाता कामा नये. तो संदेश हा झाला की हे इतकं विलक्षण आहे, तर जाऊन तिथं त्या मातीला स्पर्श केला पाहिजे. अप्पांचं उदाहरण त्यांनी दिलं, साष्टांग नमस्कार घातला पाहिजे तिथं. अशी प्रेरणा या सगळ्यांमधून अधिकाधिक प्रमाणात निर्माण व्हावी. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आधुनिकातलं आधुनिक तंत्रज्ञान जे अन्य देशांमध्ये आपल्याला बघायला मिळतो, की त्यांचा इतिहास त्यांनी इतक्या वेगळ्या पद्धतीने जपून ठेवलाय. त्याचा गौरव ते 300-400 वर्षांचा इतिहास. पण तो इतिहास तो असा जणू काही सांगतात, की अरे बापरे! म्हणजे हे म्हणजे जगातलं एकमेव सांस्कृतिक वैभव. मला सांगतं, की आपला सुद्धा हा सगळा इतिहास जगभरात पोहोचण्यासाठी आधुनिकातलं आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यातली भव्यता, त्यातलं सगळं ते काही दुर्गमता आहे ती दुर्गमता आणि जगभरातल्या लोकांना असं वाटलं, की एकदा तरी तिथं जाऊन आलं पाहिजे. पण विश्वगुरूच्या आधी भारत स्वतःचा स्वतः गुरु व्हायचा असं तो भारतातल्या सगळ्या राज्यांमधल्या लोकांना असं वाटलं, की अरे आपण जाऊन राजगडावरती गेलं पाहिजे. तिथं नतमस्तक झालं पाहिजे. तो इतिहास समजून घेतला पाहिजे. तर मी सुरुवात राजगडावरती झाली याचा मला मनापासून विलक्षण आनंद आहे. माझ्या आवडीच्या एका महत्वाच्या किल्ल्यांपैकी तो असल्यामुळेही आणि अर्थातच महाराजांची पहिली राजधानी मगाशी आपण ऐकलं 25 वर्ष जिथं वास्तव्य आहे. प्रत्येक कोपरा आणि कोपरा जणू काही त्याची साक्ष देतो असं वाटावं. इथून सुरुवात झालेलं हे या सगळ्या अधिकाधिक दुर्गांपर्यंत ही मोहीम पोचावी या आभासी सहलींमधून अनेकांनी प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष दुर्गदर्शन करावं, दुर्गरक्षण करावं आणि दुर्गातून प्रेरणा घेऊन मग अशी जे स्वप्न त्यांनी आता आपल्या समोर मांडलं, ह्या भारत हे सांस्कृतिक वैभव विकसित करण्याचं, पुढे घेऊन जाण्याचं जे जुनं आहे, जे काळाच्या अनुषंगानं टाकून दिलं पाहिजे ते बाजूला सारून नवीन भर घालत घालत अधिक समृद्ध करणारं असं होवं. त्यासाठी या सगळ्या प्रक्रियेला आपण सगळ्यांनी सर्व प्रकाराने बळ द्यावं. आर्थिक बळ द्यावं, तंत्रज्ञानाचं बळ द्यावं. ज्यांना उत्तम गाता येतं त्यांनी गाण्याचं बळ द्यावं. ज्यांना उत्तम कथाकथन करतात त्यांनी कथाकथनाचं बळ द्यावं. जेव्हा आपण किल्ल्यांवरती जाल तेव्हाही घेऊन जावं. त्या ठिकाणी राजगडावरती आहे सुदैवानं आता रेंज. त्या ठिकाणी ती रेंज वापरत तो किल्ला पाहावा. नुसतं जाऊन आलो आणि भटकून आलो आणि छान म्हणत आलो नाही. तिथं आम्ही तो इतिहास ऐकला, तो संदर्भ समजून घेत आम्ही तो किल्ला पाहिला. असं अनेकांनी याच्या साहाय्यानं किल्ले स्वतः पाहावेत, इतरांना दाखवावेत आणि या सगळ्या प्रकल्पाच्या मागं आपण खंबीरपणे उभं राहावं. काम सोपं नाहीये. अनिरुद्ध, सुमेध आणि या सगळ्या टीमनं पुष्कळ मेहनत त्यासाठी केलेली आहे. तंत्रज्ञानाचा जसा वापर तसं इथं सुद्धा या सगळ्याचं एकत्रीकरण करण्यासाठी प्रबोधिनीच्या साधन केंद्र, माध्यम केंद्र या सगळ्यांमधल्या सदस्यांनी खूप मेहनत त्याच्यात घेतलेली आहे. त्याचा आनंद आहे आज. हा आनंद आपल्या सगळ्यांच्या सहाय्यानं अनेक पटीनं मिळावा असं आवाहन या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो. पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो या सगळ्या गटाचं आणि माननीय दादांना आणि उमेशजींना दोघांनी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या सगळ्या प्रकल्पाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात. तुमच्या उपस्थितीवरून तुम्ही दाखवून दिलं. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद महेंद्र भाई. कार्यक्रमाची सांगता आपण प्रार्थनेने करणार आहोत, पण तत्पूर्वी काही आवाहन करतो. आपल्या सर्वांना एक बुकमार्क मिळालेलं आहे आणि ज्यांना मिळालं नसेल त्यांना ते कार्यक्रमानंतर मिळतील. अशा स्वरूपाचं बुकमार्क सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठी बाहेर व्यवस्था केलेली आहे. त्याच्यावरती एक QR कोड आहे जो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला या संकेतस्थळावर जाता येईल आणि या आभासी सहलीचा आनंद घेता येईल. त्याच्या मागच्या बाजूनी दुसरा एक QR कोड आहे ज्याची खरं तर आवश्यकता आहे. हा प्रकल्प मोठा व्हावा, अनेक सहली व्हाव्यात यासाठी आर्थिक योगदान देण्यासाठी तुम्ही या दुव्याचा वापर करू शकता. तर जरूर सर्वांनी या प्रकल्पाला आर्थिक मदत देखील करावी असं आवाहन करतो.
ही जी लिंक आहे ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे. या सगळ्या ज्या सूचना आलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये अधिक माहितीची जी भर आहे, ती व्हर्जन 2 सुद्धा ह्याच लिंकवर उपलब्ध होईल. त्यामुळे हे आपल्याजवळ ठेवा. जसं एखादं माहितीचं पुस्तक आपण आपल्या कपाटामध्ये ठेवतो आणि जेव्हा हवं तेव्हा उलगडून त्यातले संदर्भ चाळतो. तसं ही लिंक केव्हाही ओपन करून त्यातले व्हिडिओज, त्यातली माहिती आणि त्या सगळ्या आभासी सहलीचा आनंद आपण घेऊ शकता. अर्थात हे सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल. जसं सॉफ्टवेअरमध्ये किंवा त्या संकेतस्थळावर अभिप्रायाची सोय आहे, तसंच आपल्या सोशल मीडियाद्वारे सुद्धा याचा प्रसार व्हावा, याचा प्रचार व्हावा, यासाठी जरूर सर्वांनी याबद्दल लिहावे आणि त्याचे प्रसार करण्यासाठी मदत करावी. स्वराज्य 360 डिग्रीज, स्वराज्य 360 डिग्रीज या नावाने Instagramचा अकाउंट आहे. ज्ञानप्रबोधिनी या नावाने ज्ञानप्रबोधिनीचं सोशल मीडिया, Facebook, Instagram, Twitter हे हँडल्स आहेत. या सगळ्याला जरूर टॅग करा आणि ह्याहीद्वारे या सगळ्या प्रकल्पाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा. यापुढचे येऊ घातलेले गड-किल्ले आणि उपक्रम यांची माहिती देखील तुम्हाला या संकेतस्थळांवर मिळत राहील. घाणेकर सर आणि बलकवडे काका या दोघांनी पाठवलेले शुभेच्छा संदेश आपण प्रोजेक्टरवर लावणार आहोत. आज माझ्यासारख्याला की मी शेकडो वेळा राजगडावर गेलो, परंतु आज माझं शारीरिक दुर्बल, दोन्ही पाय काम करत नाहीत आणि मग मला कुठेतरी एक मनामध्ये रुखरुख वाटते की मी माझ्या शिवरायांच्या राजगडाला जाऊ शकत नाही, तो पाहू शकत नाही. त्या आठवणी सतत माझ्या मनामध्ये कुठेतरी घर करून असतात आणि म्हणून या सर्व त्या मुलांना किती धन्यवाद द्यावेसे वाटतात की बाबांनो, तुम्ही आता माझ्या जवळ राजगडाला आणलेला आहे. मी राजगडावर जाऊ शकत नाही, म्हणून शिवरायांचा हा महान राजगड मला भेटायला आला. आपल्याला कथा माहिती आहे की पांडुरंगाच्या दर्शनाला जाता येत नाही, म्हणून पांडुरंग आपल्या भक्ताच्या भेटीला येतो. तसा आपल्या सगळ्यांचं हे दैवत राजगड तुमच्या भेटीला येणार आहे आणि मला विश्वास वाटतो की प्रत्येक शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि प्रत्येक मराठी माणूस याचं अपूर्व असं स्वागत करेल आणि या राजगडाच्या दर्शनाने तृप्त होतील असा मला विश्वास वाटतो. आणि मी या सगळ्या मंडळींना असा आग्रह करणार आहे की बाबांनो, आता थांबायचं नाही. शिवरायांचा एक एक किल्ला आपण अशाच पद्धतीने जिवंत करायचा आहे, तो लोकांपर्यंत आणायचा आहे. आणि म्हणूनच हा पहिला प्रयत्न आता सुरुवात झालेली आहे आणि आता फक्त 360 किल्ले पूर्ण करूनच हा प्रकल्प आपण पूर्णत्वाला नेणार आहोत. या प्रकल्पाविषयी मी ज्ञानप्रबोधिनी या संस्थेला शतशः धन्यवाद देतो आणि त्यांच्या या सर्व प्रकल्पाला शुभेच्छा देतो. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीने स्वराज्य 360 या शीर्षकाखाली राजगडची एक आभासी सफर आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे. सगळ्यांना राजगडावर जाणं शक्य होतंच असं नाही. काहींना घरबसल्याच ते किल्ले पाहणं जास्त आवडतं. त्यांची तर सोय होतेच आहे. पण एखादा माणूस जर राजगडावर गेला आणि सध्याची सगळी दृकश्राव्य माध्यमं त्यांनी वापरली, तर घरी किंवा प्रत्यक्ष किल्ल्यावर जणू काही आपण एखाद्या माहितगाराचं बोट धरून हा किल्ला पाहतोय अशी आभासी सफर इथे होते. आता नुकतंच राजगडाला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचे नवे प्रयत्न हे होणं अत्यंत अपेक्षित होतं. ते इथे होत आहेत आणि त्याच्यासाठी मी या कार्यक्रमाच्या संयोजकांना आणि तुम्ही राजगड प्रेमी असणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. याचा फायदा तुम्ही सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती. महाराष्ट्रभरातल्या, जगभरातल्या अधिकाधिक लोकांपर्यंत ही लिंक पुढे अग्रेषित करा, त्यांना पाठवा आणि सर्वांपर्यंत हा आनंद पोहोचवण्यात आमची मदत करा अशी विनंती करतो. यानंतर प्रार्थनेची पहिली ओळ इथून सांगितली जाईल. त्यानंतर एकत्र प्रार्थना होईल. सर्वांनी प्रार्थनेसाठी उभे राहावे. गट सावधान. प्रार्थना.
राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची ईर्षा निजांतरी धरुणी नमस्ते 1 2 3 प्रबोधिनी विसर्जन